गुड मॉर्निंग मित्रांनो. आज उठायला बराच वेळ झालेला आहे. बघू शकता 4 वाजल्यात. आपल्याला काल झोपायला भेटलं नव्हतं कारण की बराच वेळ झाला. आपल्याला घरी पण खूप कामं असतात आणि रात्री पण आपण टीव्हीवर बराच वेळ खेळत होतो. बघू मी ह्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवाल पूर्वी रात्री काय करत होती ते. चला आवरूया पटकन आणि निघूया. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे. आज व्हिडिओ बनवायला खूप आनंद होत आहे की खूप लोकांचा आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला आहे. यूट्यूबकडनं जे आपल्याला पहिलं टार्गेट आहे 500 सबस्क्रायबरचं, त्याच्यामध्ये आपले 250 सबस्क्रायबर कालच पूर्ण झालेले आहेत. आणि जो आपला व्हिडिओ होता बँगलोरच्या संदर्भात, त्या व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला आहे. बरेच व्यापाऱ्यांचा सुद्धा आपल्याला फोन येऊन अभिनंदन मिळालेलं आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय दाखवता येतंय आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर चला जाऊया आपण. काही काही शेतकरी म्हणतात की शेट आपल्याला बँगलोर पूर्णपणे बंद करायला पाहिजे, पण खरं तर बँगलोर पूर्णपणे बंद करून सुद्धा चालणार नाही. कारण की त्या मालाची बाजाराला गरज असते, असं नाही की नसते. मगाशी बोलणं अर्धं राहिलं. बँगलोरचा माल बाजारात आला पाहिजे, पण कधी आला पाहिजे? ज्या वेळेस बाजारात पूर्णपणे माल कमी आहे आणि जेणेकरून तो माल बाजारात आल्यानंतर मुंबई मार्केटवर परिणाम होणार नाही, त्यावेळेस बँगलोर माल मागवायला काय अडचण नाही आहे. आणि बाकी तर काय कुठला काय त्या मालाबद्दल काय विरोध नाही, कारण की त्यावेळेस त्याच मालामुळं बऱ्यापैकी गिरायकांचं सुद्धा आपल्यात चालतं. त्याच्यामुळं ती गोष्ट सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यावी. असा काही बँगलोरचाच एकटा लय मोठा मुद्दा नाही. तर मित्रांनो आता आपण दुकानावर आलो आहे. बघू शकता तुम्ही आपला माल येत आहे. आसिफ आहे आपला मित्र आहे, कधी कधी आपल्याला मदत करत असतो. बघू शकता मार्केट पूर्ण चालू झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण दुकान चालू केलं आहे. तुम्ही बघू शकता गुलाब, कलकत्ता, शेवंती हे आपलं रोजचं गिऱ्हाईक. तर आपला सगळा माल संपलेला आहे. तुम्ही बघू शकता हा गणेश आहे, हे पण आपलं रोजचं गिऱ्हाईक आहे. आता थोडा कलकत्ता राहिलाय. कलकत्ता आपण 20 रुपये 25 रुपये ठेवला आहे. शेवंती आपण 30 रुपयांनी दिलेली आहे. गुलाब 30 रुपयांनी दिलेला आहे. तर सगळा माल मित्रांनो संपलेला आहे. तुम्ही बघू शकता पदराचा झाडून मारून घेत आहे. टोटल माल सगळा आपला संपला आहे. आता आपण हिशोबाला बसणार आहे. हिशोब करून आज आपण लवकर जायचंय घरी. हे अंगद सेठ आहे. अंगद सेठ इंस्टाग्रामला त्यांचे चांगले व्हिडिओ असतात. तर मित्रांनो आता आपण आपला आवरून घरी निघालेलो आहे. आज लवकर निघालोय आपण. आज माल आपल्या दुकानावर कमी होता आणि आता जाता जाता आपण चर्चा करू शकतो. पद्या हेल्मेट ठेवून आलाय आतमध्येच, तिथे आपण गाडी पुसत होतो. तिथे ऍक्सिडेंट झालाय, बिचारा पडलाय. जस्ट आपण फ्रंट साईडने व्हिडिओ बनवत होतो तेव्हा तो पडलाय. त्याच्या पायाला लागलंय खूप, बिचारा लंगडाय लागलाय. आता तुम्ही माझ्या डोक्यावरून बघू शकता किंवा सायन्सचा ब्रिज आहे. हा गेलेला आता सायन्सचा ब्रिज आहे. त्या सायन्सच्या ब्रिज पाशी आहे ना आपला जो आपण परवा दिवशी आपल्या गणपतीच्या फ्रेमला हार बनवलेला, तो आपला गणपती, आपल्या मंडळाचा गणपती, खादेवनगरचा राजा. 1 वर्ष ह्या ब्रिजला तो आपला गणपती चकलेला, म्हणजे थोडाफार घासलेला
आणि त्याच्यामुळं आम्हाला गणपती गाडीवरनं खाली घेऊन परत उचलायचा होता. पण ते वर्ष काय झालेलं काय माहित नाही, गणपतीच आमच्याकडनं उचलला जात नव्हता. जवळजवळ परत 2-4 मंडळांच्या पोरांनी येऊन हात लावला तरी गणपती काय उठत नव्हता. मग आपल्यातल्याच एका पोराने नारळ फोडला तिथं. नारळ फोडल्यानंतर पहिल्याच आवाजात गणपती उचलून आपण गाडीवर ठेवलेला. पण त्या दिवशीपासून आजपर्यंत आपण त्या ब्रिज खालनं जाताना कायम पाया पडत असतोय. आता तिथनं कधी आपण आतापर्यंत ब्लॉग घेतला नाही. कदाचित उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तो मुवमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता आपण आलोय आहे मैदानात. तुम्ही बघू शकता बारकी मुलं इथे खेळत आहेत. हा बघा, हा आहे डॉक्टर. ए डॉक्टर बघा, व्हायच्या आज ब्लॉग मध्ये येणार आहे आपल्या. या मैदानात आमचं लहानपण गेलंय आणि आता कुठं आम्ही कामाच्या नादामध्ये या मैदानात यायचं जरा बंद झालो आहे. म्हणजे बघू आपण आपल्या ग्रुपला एक मेसेज टाकून एखाद्या रविवारी सगळ्या पोरांना आपण एकत्र बोलू आणि जमलं तर आपण कुठंतरी क्रिकेटची एखादी मॅच बीच भरूया. मग बघूया काय ठरतंय. गाडी बंद कर. सगळ्यांना बाय करा. बाय करू. बाय. कॅमेऱ्यात बघून बाय. 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 थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. जोरात बोल. गुड नाईट. आई कुठे गेली? लिफ्ट मध्ये गेली. बाबा घाबरू नकोस तू. तर आता आपण घरी आलो आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण सकाळी 4 वाजता गेलेलो आणि आता वाजले आहेत 1:30 वाजतच आलाय. आणि आपण आता आज लवकर झोपूया, कारण की 2-3 दिवस झालं जरा आपली झोप होत नाही. रवीला आपण आज शाळेत आणायला गेलतो. रवीने चालू गाडीमध्ये माईक बंद केलेला आणि ज्या वेळेस गाडीला तिला उतरवणार बरोबर त्याच टायमिंगला तिने माईक चालू केलाय. ते दिसतंय त्याच्यामध्ये, मी बघितलं आता. जिथं तिचा माईक बंद तिथं आपण काहीतरी करून शेवटला जरा थोडाफार तिचा ऑडिओ आहे तेवढाच घेऊ आणि रात्री तिच्याबरोबर जे आपण खेळलेलो त्या सुद्धा आपण क्लिप त्याच्यात ऍड करू. तसा ती कॅमेरा बघितल्यानंतर नर्वस होते, पण आज बऱ्यापैकी ती होते ऍक्टिव्ह. हळूहळू तिला आपण कॅमेऱ्यात आणण्याचा प्रयत्न करूया. आणि बऱ्याच जणांना प्रश्न आहे की बँगलोर कधी बंद होणार. पण आता बँगलोर कधी बंद होणार हे मी पण नाही सांगू शकत. आणि ही गोष्ट काही 1-2 दिवसात बंद होणारी नाही, कारण की हा प्रश्न मीच उचलला नाहीये. ह्याच्या आधी बी कोणीतरी उचलला असणार आहे, कोणीतरी त्याच्यावर प्रयत्न केलेले असणार आहे. पण आता हळूहळू त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होतील. आपला व्हिडिओ मार्केटमध्ये बराच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाने त्याच्यावर चर्चा चालू आहे, आपापसात चर्चा चालू आहे. बरेच जण मला विचारत पण होते की त्याला काय मार्ग करता येईल. मी म्हणलं आपण त्याला काही सुचवू शकत नाही, कारण की आपण तेवढा वेळ दिलेला नाही अजून धंद्याला. धंदा चालू करून आपल्याला एक 10 वर्ष झाले असतील. म्हणजे 10 वर्ष म्हणजे आपण स्वतःचा लेवल एक 5 वर्ष झालं चालवतोय आणि त्याच्या आधी आपण 5 वर्ष बाजारात काम केलंय 2-3 व्यापाऱ्यांच्या हाताखाली.
म्हणून त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात येईल हे आपल्यापेक्षा जुने व्यापारी हे चांगलं सांगू शकतात. आता जर त्या व्यापाऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचलाच असेल, त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलं तर गोष्ट चांगलीच आहे. बाकी मग बघूया, शेतकऱ्यांनी पण ह्याच्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे. शेतकऱ्यांनी पण आपल्या प्रत्येक व्यापाऱ्याला फोन करून सांगितलं पाहिजे की बाबा हा मुद्दा आता निघलायचा आहे तर ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अजून बऱ्याच अडचणी आहेत. काही काही शेतकरी फोन करून सांगत आहे, शेठ ह्याची चर्चा घ्या, तुमच्या ह्याने जरा फरक पडेल. पण आता विषय कसा आहे, ते तेवढं ते वैयक्तिक व्यापाऱ्यांबद्दल होत आहे. त्यामुळे कुठल्या वैयक्तिक व्यापाऱ्याबद्दल मी बोलू शकत नाही. ज्याचे ज्याचे व्यवहार आहेत, ज्याचे ज्याचे प्रश्न आहेत आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्याला स्वतः तुम्हीच ते केलेलं असतंय. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मॅटर सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये मी लई इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. हा बाबा जवळचा असेल, माझ्या काय म्हणजे माझ्याशी रिलेटेड काय असेल, समजा आमच्या संघातनं माल आलेला असेल किंवा आपल्या भागातला माल असेल, तो शेतकरी आपल्या जवळचा कुठला असेल, तो समोरचा व्यापारी पण आपल्या जवळचा असेल, तर आपण एक बोलून तो मॅटर सॉल्व्ह करू शकतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. त्याच्यामुळे शक्यतो तरी ते प्रॉब्लेम आपापलेच फेस करा. चला, गुड नाईट. झोपूया जरा लवकर. चला.